महाविकास आघाडीमधून भिवंडी लोकसभेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे। आज ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। यावेळी भिवंडी लोकसभा क्षेत्रात पुन्हा एकदा सर्वेक्षण करावं, त्यानंतर पक्षानं या लोकसभा मतदारसंघाचा निर्णय घ्यावा असा ठराव पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला। ठाण्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे निवडणूक लढवण्यावर ठाम असून 27 किंवा 28 एप्रिलला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं दयानंद चोरगे यांनी म्हटलेलं आहे। तसंच अस्तित्व नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील ही जागा देणं हा निर्णय सर्वसामान्य निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्यायकारक असल्याचं चोरगे यांनी स्पष्ट केलं। काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांना, महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना माझी एक विनंती की या भिवंडी लोकसभेवरती 2 दिवस तुम्ही अजून घ्या आणि या 2 दिवसामध्ये अजून तुम्ही सर्वे करावा आणि या सर्वेमध्ये जर राष्ट्रवादीला जर पोषक वातावरण असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला उमेदवारी देऊ शकता, पण जर काँग्रेस पक्षाला जर पोषक वातावरण असेल तर या जागेवर पुनर्विचार करावा। याच्यासाठी आज आम्ही इथे बैठक आयोजित केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।